अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे। आज अर्थसंकल्पावर विस्तारित चर्चा होणार आहे। अधिवेशनाचा तिसरा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पावर विस्तारित चर्चा होऊन विरोधक त्यांचे आक्षेप नोंदवतील। कारण कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता आणि त्यामध्ये मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या आणि त्यावरून विरोधकांनी निशाणा साधल्याचंही पाहायला मिळालं होतं। तर जे सत्ताधारी आहेत त्यांनी या बजेटचं कौतुक केलं होतं आणि आज जेव्हा विधिमंडळामध्ये या बजेटवर चर्चा होईल तेव्हा नेमके कोणकोणते आक्षेप हे विरोधक नोंदवतात ते बघावं लागणार आहे आणि सरकारकडून कशा पद्धतीनं त्याला उत्तर दिलं जातं ते बघावं लागेल आणि याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण आज दिवसभर लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत राहणार आहोत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? काल बजेट सादर झालं होतं आणि आज त्यावर विधिमंडळामध्ये चर्चा होणार असल्याचं कळतंय। नेमकं कशा पद्धतीचं हे कामकाज असेल आजचं? निश्चितच काही कागदपत्र आहेत ती सभागृहाच्या पटलावरती आज ठेवली जातील। विधानसभेचं कामकाज आहे ते सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि एकंदरीत यावेळी 293च्या प्रस्तावावरती चर्चा केली जाईल। 293च्या प्रस्तावामध्ये सुरुवातीला मुंबई उपनगर शहर असेल किंवा ठाण्यासारख्या शहरी भागांमध्ये वेगवेगळे जे चाळ इमारत आणि झोपडपट्टीच्या पुनर्वसनासंदर्भात आणि पुनर्विकासासंदर्भात जे एकंदरीत निर्णय घेतलेले आहेत त्यावरती चर्चा केली जाईल। याशिवाय रस्त्यांचं जे कॉन्क्रिटीकरण केले जात आहे त्या संदर्भातही चर्चा अपेक्षित आहे। दुसरं म्हणजे राज्यातील अवकाळी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती, राज्यातील कायदा सुव्यवस्था यावरही 293च्या प्रस्तावावरती चर्चा होणार आहे। या उलट विधान परिषदेमध्ये पुरवणी मागण्यांवरच्या चर्चा शिल्लक आहेत। काल राहिलेल्या चर्चा आज पुन्हा सुरू केली जाईल पुढे आणि आज सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 11:15 वाजेपर्यंत ही चर्चा होईल। दुपारी 12 नंतर पुन्हा 260 अंतर्गत मुंबई सहित नवी मुंबई आणि ठाणे येथील वेगवेगळ्या चाळी इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात चर्चा होणार आहे। त्यामुळे आज एकंदरीत सर्व आमदार आहेत ते आपापल्या मतदारसंघातील वेगवेगळ्या विषयांवरती भाष्य करताना आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि एकूणच उद्या पुन्हा एकदा विस्तारित अर्थसंकल्पावरती चर्चा अपेक्षित आहे। फरा निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।